नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नाशिकमधल्या TCSच्या प्रकरणामध्ये आता नवे संदर्भ हाताशी आलेत आणि ते संदर्भ असं सांगतायत की याच्यामध्ये कदाचित मानवी तस्करी पण जोडलेली असू शकते. काही फंडिंगचे विषय आहेत आणि जसं ह्या IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या काही संघटनांनी सप्टेंबर महिन्यामध्येच सरकारला कळवलं होतं, इतकी मोठी कर्मचाऱ्यांची संख्या असणाऱ्या कंपनीमध्ये क्रीची किंवा पाळणाघर नाही आहे. तेव्हाच त्यांनी असं म्हटलं होतं की एका SITची स्थापना करा सप्टेंबर महिन्यात. आणि त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे ते मंत्र्यांना भेटले, ते लेबर कमिशनर आयुक्तांना भेटले, कामगार आयुक्तांना. त्यानंतर त्यांनी काही विधान परिषद आणि विधानसभेच्या सदस्यांची भेट घेतली, काही मंडळींकडनं फोन कॉल्स केले, तरीही सरकार हललं नाही. आणि त्याची परिणिती अशी दिसते आता की या सगळ्या संदर्भामध्ये बहुराष्ट्रीय IT कंपनीच्या TCSमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणानं आता नवीन वळण घेतले. संशयित आरोपी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणखी काही महिलांना परदेशात मलेशियाला पाठवण्याबाबत बोलणं करून देत होते, असं चौकशीत समोर आलं आहे. हे बोलणं कोणत्या उद्देशानं होतं हे पण आता कळत नाही आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला पासपोर्टच्या माध्यमातून थेट मलेशियाला पाठवण्याची त्यांची योजना होती आणि त्याच्यातनं कदाचित ह्युमन ट्रॅफिकिंग आहे का असा आता संशय आहे. कारण हे सगळं प्रकरण हे आता व्यापक पातळीवरती जर आपण बघितलं तर तिथली जी निदा खान आहे, त्या निदा खाननं केलेल्या कृतीतनं म्हणजे तिला काय म्हटलं जात होतं, तिने व्हॉट्सअपचा ग्रुप कसा क्रिएट केला होता बघा. निदा खान तशी मूळची नाशिकचीच आहे. तिचं शिक्षण म्हणजे तिचे आईवडील भिवंडीमध्ये राहतात, पण तिचं शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातनं तिने मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केली आहे आणि तिने BTech पण केलेलं आहे. आणि आता तिचे कारनामे तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की TCS सारख्या कंपनीमध्ये वरिष्ठ स्तरावरच्या मॅनेजमेंटनी किती कमालीचं दुर्लक्ष केलं. आणि अशा TCS सारख्या अनेक कॉर्पोरेट्समध्ये, फक्त ITमध्येच नाही, अनेक कॉर्पोरेट्समध्ये केवळ कंपन्यांचे जे कायदे आहेत त्याच्यावरती कर्मचाऱ्यांना धाक दाखवला जातो. सरकार याच्यात हस्तक्षेप करेल आणि आपली उद्या नोकरी जाणार नाही अशी कुठलीही भीती ही मॅनेजमेंटला नाही आहे, पण कर्मचाऱ्यांच्या मनात भीती आहे की माझी नोकरी जाऊ शकते. त्यामुळं हे निदा खाननं की जिची कारकीर्द नाशिकमध्ये फ्रेशर म्हणून TCSमध्ये सुरू झाली होती, ती पुण्यात ट्रेनिंग झाल्यानंतर नाशिकमध्ये रुजू झाली, तिचं तिथेच प्रमोशन होत गेलं. ती TCSची BPO युनिटमधली मॅनेजरल HR ह्या पदावर होती. विशेष म्हणजे ती कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती जी असते, जी ICC आपण म्हणतो, तिची सदस्य होती, ज्या समितीचं काम महिलांना सुरक्षा पुरवणं हे आहे. निदा खानवरती किती गंभीर आरोप आहेत बघा. या पीडित महिलेनं जवळपास तिच्याकडं 78 तक्रारी आल्या होत्या ईमेल आणि चॅटद्वारे, पण तिने जाणीवपूर्वक त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. उलट दोषींना संरक्षण दिलं. छळ करणाऱ्या टीम लिडर्सला वाचवण्यासाठी तिनं ह्या तक्रारी वरिष्ठापर्यंत पोचू दिल्या नाहीत असं म्हणतात. माझं थोडं याच्याबद्दलचं वेगळं मत आहे. वरिष्ठाकडे पोचू दिल्या नाहीत म्हणजे काय? वरिष्ठाचं काम काय? वरिष्ठांना हे तर माहिती पाहिजे की अशा पद्धतीनं काही तक्रार येतात, त्यातल्या जेन्युइननेस किती आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्या तक्रारीचं तथ्य कळलं पाहिजे. त्या तथ्यावर आधारित पुढं कारवाई झाली पाहिजे. खरे खोटेपणा कळला पाहिजे. आणि त्याच्यावरती तुमच्याकडे एक असं मेकॅनिझम पाहिजे की जी HR नावाची कॉन्सेप्ट आहे ती आता तर लक्षात येत आहे की मॅनेजमेंटची अक्षरशः बटीक असते. ती कर्मचाऱ्याच्या हिताचं आणि मॅनेजमेंटच्या हिताचं असा दोन्हीचा स्वर्ण मध्य साधणारी व्यवस्था असायला हवी. ती केवळ मॅनेजमेंटचं हित आणि आपल्या इमिडिएट बॉसचं हिट साधत राहते. तर त्याच्यात असं दिसतंय की तिने त्यामुळं 78 जणांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. आणि ती असं म्हणायची की कॉर्पोरेट कंपन्यामध्ये हे सगळं नॉर्मल आहे. दबाव आणला जायचा. ती स्वतः पीडित महिलांना नमाज पठण करणं, ठराविक पद्धतीचे कपडे घालणं आणि इस्लामिक चालीरीती पाळण्यासाठी दबाव आणायचे असं म्हणतात. तिने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. तिथं टार्गेट दिलं जायचं की कोणाला कसं टार्गेट करायचं आहे. आणि या ग्रुपमधले आरोपी तिला डेअर डेव्हिल म्हणायचे, कारण ती इतकी निर्ढावलेली होती की तिला कोणाचीच भीती वाटायची आणि म्हणून तिला डेअर डेव्हिल म्हणायचे. पीडित महिलांचे आरोप आहेत की आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, दानिश शेख यासारख्या टीम लिडर्सनी पगार वाढ आधी पदोन्नतीचं आमिष दाखवून लैंगिक छळ, ब्लॅकमेल आणि काही प्रकरणामध्ये बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केले. आत्तापर्यंत 12 पीडित ज्या समोर आले त्यांनी दिलेले हे स्टेटमेंट आहे. नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये गुप्त तपास केला अशी माहिती मिळते आहे. त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर 40 दिवस ते वेषांतर करून त्या कंपनीमध्ये काम करत राहिले, त्याची माहिती घेत राहिले. कारण TCS सारखी अत्यंत नामवंत कंपनी आहे, जी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. दुर्दैवाने आज
रतन टाटा हयात असते तर त्यांना किती दुःख झालं असतं की आपण म्हणजे ते जर हयात असते तर त्यांना स्वतःचं नाव ज्या कंपनीबरोबर जोडलं गेलं आहे त्या कंपनीमधल्या ह्या गैरकृत्याकडं बघून आपण काहीतरी मॅनेजमेंटमध्ये बदल करावेत असं वाटलं असतं. 40 दिवसाच्या गुप्त तपासानंतर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं जे दिसतंय या प्रकरणामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आला आहे, ज्याचं मलेशिया कनेक्शन आहे, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. सद्यस्थितीमध्ये निदा खाननं तिचे सर्व सोशल अकाउंट्स डिलीट केलेत, ती फरार आहे. नाशिक पोलिसाचं विशेष पथक तिचा तपास करतं. आणि आत्ता जी काही मला माहिती मिळते आहे अंतर्गत त्याप्रमाणे नाशिक शहर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या BPO युनिटमधल्या कथित छळ आणि जबरदस्तीच्या आरोपाची चौकशी करत असताना सोशल मीडियावरच्या देवाणघेवाणीमुळे आणखी काही कर्मचाऱ्यांना अशाच स्वरूपाचा त्रास झाला असण्याची दाट शक्यता आता त्यांना दिसते आहे. कारण व्हॉट्सअप चॅट दिसत आहे. या चॅटमधून आरोपीनं इतर सहकार्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्यापैकी एकानं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की जेव्हा सध्याच्या तक्रारकर्त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं अनेकांना इतरांना पण तशाच पद्धतीच्या छळाला सामोरे जावं लागले, पण भविष्यात नोकरी जाऊ नये म्हणून ही मंडळी पुढे येताना दिसत नाही. सो भविष्यातल्या कारवाईमुळं आपल्याला आत्ता जे काही सहन करतो आहे आपण ते सहन करा अशा पद्धतीनं कर्मचारी भीतीत आहेत, दबावात आहेत. हा दबाव दूर होणं गरजेचं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की या युनिटमधील कर्मचाऱ्यांना पुढं यायला पाहिजे. यामागील सामाजिक आणि आर्थिक परिणाम समजून घेऊन जे या प्रकरणात येतील त्यांनी पुढं येऊन जर तक्रार नाही केली तर हे सगळं प्रकरण अधिक व्यापक पातळीवरती आपल्याला तपासता येणार नाही. पोलिसांनी ईमेल्स आणि काही ईमेल्समधल्या आरोपींच्या संदर्भातली माहिती घेतली आहे. महिलाविरुद्ध असिस्टंट कमिशनर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी जारी केलेल्या नोटीसला TCSने सांगितले की त्यांनी वर्कप्लेसवरती महिलाविरुद्धचा छळ म्हणजे प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2003 अंतर्गत तक्रार समितीची ICC स्थापन केली आहे. परंतु यापूर्वी अशी कोणतीही तक्रार आमच्याकडं आलेली नव्हती. येईल कशी? सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही जे काही ले ऑफ केलेलं आहे त्या संदर्भामध्ये लेबर कमिशनर महाराष्ट्र सरकार, लेबर मिनिस्टर केंद्र सरकार यांच्यापर्यंत गेल्यानंतर सुद्धा तुम्ही अधिकृतपणे कुठलीच माहिती त्यांना दिली नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ले ऑफबद्दल चर्चा झाली होती आणि त्या ले ऑफची भीती ही सगळ्याच कर्मचाऱ्यांना होती, आजही आहे. आणि त्या भीतीपोटीच आत्तापर्यंत असं दिसतं आहे की पीडितांनी या सगळ्या संदर्भामध्ये फारसं पुढं येऊन पोलिसांना माहिती दिलेली नाही आहे. आणि आत्ता जेव्हा TCS सारख्या नामवंत कंपनीच्या ह्या HR आणि त्या मंडळींनी केलेल्या या कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भामधली माहिती येते आहे त्यावेळेला त्याची निष्पक्ष पद्धतीनं चौकशी होणं गरजेचं आहे आणि ती व्यापक पातळीवरती होणं गरजेचं आहे. कारण केवळ हा एका धर्माचा संबंध नसून त्या धर्मातले सगळेच लोक वाईट आहेत अशा पद्धतीचे परसेप्शनचाही हा विषय नसून केवळ ह्या आरोपींनी खरोखर केलेल्या ह्या कृतीमुळं IT सेक्टरमधल्या की जी सेवा इंडस्ट्री भारताच्या GDPमध्ये जवळपास आता 60% कॉन्ट्रीब्युशन देईल असं म्हणतात, त्या इंडस्ट्रीला नियमन करण्याची खूप गरज आहे. एक HR नावाची जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला मुळापासून बदलण्याची गरज आहे. 2 आणि नंबर 3 कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मग कुठलंही असेल ते मीडिया, फिनान्स, एक्सपोर्ट इम्पोर्ट, IT, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळं या सगळ्यामध्ये सरकारच्या नियमाचा धाक थोडा तरी असायला हवा. नाहीतर हे प्रकरण काही दिवस चर्चेत आलं आणि पुन्हा तिथेच थांबलं असं होईल. सो थांबूया आपण इथे. ही व्यापक पातळीवरची चर्चा TCS संदर्भातली करणं फार गरजेचं आहे. जर कोणी पीडित पुरुष महिला पुढं आल्या तर आम्ही खात्री देतो की त्यांचा चेहरा कुठेही दिसणार नाही अशा पद्धतीची त्यांची मुलाखत महाराष्ट्रासमोर आम्ही आणूया. थांबूया. थँक्यू सो मच.